कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाचा जोर कायम राहिला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्रांताधिकरणाने सोमवारी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सरासरी 47.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 366 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 70.7% आहे. गगनबावड्यानंतर आजरा येथे 66.9, राधानगरी 63.7, भुदरगड 58, पन्हाळा 57.6, करवीर 46, शाहूवाडी 44.2, गडिंग्लज 44.6, कागल 36.5, हातकणंगले 24.1, शिरोळ 17.7 आणि चंदगड तालुक्यात 70.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 22 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग 7, ग्रामीण मार्ग 14 आणि इतर जिल्हा मार्ग 1 असा समावेश असून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. सर्व बंद रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बांधाऱ्यावर 35 फूट 4 इंच, शिरोळ बांधाऱ्यावर 44 फूट आणि नुरसेवाडी येथे 49 फूट 6 इंच इतकी नोंदविण्यात आली असून ती अद्याप इशारा पातळी खाली आहे. जिल्ह्यात एकही कुटुंबाचे स्थलांतरित करण्याची वेळ आलेली नाही. दरम्यान राधानगरी धरणात 47%, तुळशीमध्ये 45%, वारणा धरणात 36% तर दूधगंगा धरणात 27% पाणीसाठा झाला आहे. दूधगंगा धरणातून 200 क्युसेस विसर्ग सुरू असून इतर धरणांसाठी सर्व दरवाजे बंद आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची अंदाजे रक्कम 24.46 लाख रुपये असून आज अखेरची एकूण नुकसान भरपाई रक्कम 47.32 लाख रुपयांवर पोहोचली आहे.